झी 24 तास एक पाऊल पुढे। संपूर्ण राज्यभरात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। जे कामगार आज महाराष्ट्राचा औद्योगिक विकासाचा गाडा खांद्यावर वाहतोय त्यांची स्थिती कशी आहे याचा विचार करणं मात्र सोयीस्कररित्या विसरलं जात आहे। एकेकाळी उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड मधूनच उद्योग हद्दपार होतोय आणि कामगार देशोधडीला लागलाय। कामगार दिनानिमित्त एक विशेष रिपोर्ट। उद्योग नगरी अशी पिंपरी चिंचवडची ओळख। टाटा मोटर्स, बजाज, एस्केप यासारख्या मोठ्या कंपन्यांसह तब्बल 6,500 छोटे मोठे उद्योग पिंपरी चिंचवडमध्ये। सुरुवातीच्या काळात यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब मगर आणि नंतर शरद पवार यांच्या प्रयत्नातून या शहरात अनेक उद्योग आले। औद्योगिक जागेचं निवासी जागेत रूपांतर करण्याची परवानगी मिळाल्यानं तब्बल 30 मोठ्या कंपन्यांच्या जागांवर टोलेजंग गृहप्रकल्प उभारले गेले। जागेला आलेल्या प्रचंड भावामुळे उद्योगांवरच गाज आली आणि इथला कामगार देशोधडीला लागला। एलबीटी असेल किंवा पूर्वीचे जाकात असेल किंवा पाणी वीज असेल हे महाग या ठिकाणी मिळतं आणि ह्या जमिनीचे भाव वाढल्यामुळे या ठिकाणी गृहप्रकल्प आता बऱ्याच ठिकाणी MIDC मध्ये उभे राहिलेले आहे आणि याला राजकीय पण त्या ठिकाणी कुठेतरी पाठबळ मिळते आणि त्याच्यामुळे सगळ्या या गोष्टी घडतात आणि कामगार या ठिकाणचा देशोधडीला लावलेला आहे। महापालिका क्षेत्रातली विविध कर आणि इतर अडचणींमुळे मूळ उद्योग शहराबाहेर जात आहेत। याकडे आता शरद पवारांनी लक्ष द्यावं अशी कामगारांची मागणी आहे। रिटायर्ड झालेल्या कामगारांऐवजी कंत्राटी कामगारांना या ठिकाणी काम करून घेतले जाते। त्यांच्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो। ज्या प्रमाणामध्ये काम करून घेतलं जातं त्या प्रमाणामध्ये त्यांना मोबदला मिळत नाही आणि जवळजवळ सर्वच कामगार कारखान्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये सगळे कारखाने गेल्यामुळे या ठिकाणी फक्त त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस आणि इथून फक्त व्यवहार केला जातो। पिंपरी चिंचवड प्रमाणेच राज्यात अनेक ठिकाणी कामगारांचे असेच हाल होत आहेत। राज्याला उद्योगात क्रमांक 1 ठेवण्याचं आव्हान आहे, पण ते साध्य होईल उद्योगांची भरभराट झाली तरच। आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामगारांना जपायला हवं। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।